ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नाईक कुटुंबाने देखील किरीट सोमय्या यांच्यावरती पलटवार केलेला आहे। किरीट सोमय्यांना जर चौकशी करायची असेल तर त्यांची आम्ही स्वतः मदत करू असं नाईक कुटुंबियांनी म्हटलेलं आहे। आणि नाईक कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। अन्वय नाईक यांचे ठाकरे कुटुंबीय आणि वाईकर कुटुंबीय यांच्यासोबत आर्थिक व्यवहाराचे संबंध होते असा आरोप स्वतः भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। या संपूर्ण आरोपाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आज्ञा नाईक आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे किंवा हे आरोप आहेत का। काय सांगाल किरीट सोमय्यांनी रितसर पत्रकार परिषद घेऊन असे आरोप केलेले आहेत? हे मला बऱ्याच लोकांकडून कळलंय आणि मी व्हिडिओ पण सध्या बघितलाय, पण त्याच्यात सिक्रेट असं काहीच नाहीये, गुपित असं काहीच नाहीये। त्यांनी आमच्याकडनं जागा विकत घेतली आहे आणि आम्ही ती विकत दिली आहे। आणि ह्या जे 7/12 हे किरीट सोमय्या जे एवढं सांगतायत हा एक ओपन डॉक्युमेंट असतो। हे तुम्ही महाभूमीच्या ह्याच्या वेबसाईटवर गेलात तरीही तुम्हाला तो मिळणारच आहे। त्यामुळे हे असं ओपन डॉक्युमेंट किरीट सोमय्याजींनी एक्सपोज केल्याबद्दल मी अत्यंत त्यांचे धन्यवाद देते। उलट त्यांचं म्हणणं असं आहे की 21 प्लॉट्स हे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांना दिलेले आहेत, तर हा जो व्यवहार आहे या व्यवहारावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे, तर या संदर्भात का विकत का नाही कोणी देऊ शकत? इट्स जस्ट अ फेअर लँड डील। त्याच्यात किरीट सोमय्याजींना आता काय प्रॉब्लेम होतोय? आणि मुळात मी विचारते त्याचा ह्या केसशी काय संबंध आहे? म्हणजे हे अशा प्रकारे किरीट सोमय्याजी कशाला दाखवू इच्छित आहेत? मी उलट त्यांना सांगेन तुम्ही असंच अजून मेहनत घ्या, सगळीकडे पोचा आणि अजूनच काय तुम्हाला सापडतं का हे बघा। त्यांचं म्हणणं असं आहे की 21 7/12 उतारे आम्ही आता काढलेले आहेत, अजून खूप काही बाहेर येण्यासारखं आहे। हो करा ना, डेफिनेटली। उलट माझी हेल्प पाहिजे तर मी स्वतःच हजर होईन, सगळंच घेऊन हजर होईन। कधी पाहिजे तेव्हा बोलवा, आपण सगळ्यांच्या खुलेआम हे करू। माय ऑल कॉपरेशन टू यू किरीट सोमय्याजी। खरं तर हे व्यवहार जुने आहेत। या केसच्या आत्ता ही केस आलेली अर्णव गोस्वामीची व्यवहार जुने आहेत, मात्र हे आत्ताच काढण्याचं काय कारण आहे ते मी कसं सांगू शकते? म्हणजे त्यांना जर पॉलिटिसाइज करायचं असेल तर ते काही मुद्दे आणतील की, पण मला त्यांना एक विचारायचं आहे की हे आत्ताच त्यांनी का आणलंय? म्हणजे एवढं गुन्हेगार अर्णब गोस्वामीला पाठीशी का घालतायत हे त्यांनीच उत्तर द्यावं मला। आणि मी ह्याच किरीट सोमय्यांना विचारते की 5 मे 2018ला जेव्हा आम्ही अग्नी दिला त्यावेळेला किरीट सोमय्याजी कुठे गेले होते? त्यांची बोबडी वळली होती का? हो, त्यांची बोबडी नक्कीच वळली असणार, तेव्हा झोपले होते। पण आता जागे झालेत, कारण अर्णब गोस्वामीला अटक झाली आहे या प्रकरणात, म्हणून आता अचानक जागे झालेत। या दोन्ही कुटुंबाला तुम्ही जमिनी विकलेल्या आहेत, त्यामुळे तुमचे आर्थिक संबंध पूर्वीपासून आहेत असं ते म्हणतात। नाही, हे बघा, लोक कित्येक वस्तू विकत घेतात आणि प्रत्येक ह्या वस्तूंशी नाही आहे हा संबंध। माझ्या घरातले 2 आत्मे गेलेले आहेत, घर माणसं गेलेली आहेत। किरीट सोमय्यांनी जमिनींशी त्याच्याशी कंपेअर करू नये। माणुसकी पण नाहीये का जरा? कळलं ना? एक आई आणि तिचा मुलगा दोघं गेलेले आहेत। हे जमिनीशी ह्याचा आणि राजकारणाशी परत सांगते संबंध जोडू नका। बोबडी वळली आहे, आवाज बंद व्हायला वेळ लागणार नाही। त्याचं म्हणणं तुम्हाला एकदा शेवटचं तुम्हाला सांगतो की त्यांचं म्हणणं असं आहे की एकाच कुटुंबियांसोबत हे इतके व्यवहार त्यांनी केलेले आहेत, त्यामुळे हा संशय येतो। म्हणजे 21 प्लॉट जे दिलेले आहेत। एक मिनिट, मी तुम्हाला सांगू इच्छिते, एवढं डिटेलमध्ये त्यांनी स्टडी केला हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा, ते जास्त उत्तर देतील। म्हणजे कधीतरी काय होतं, एका छोट्याशा जमिनीला पण 8-10 7/12 असतात। ह्याचा अर्थ हे नाही की मी पूर्णच पृथ्वी विकली आहे किंवा मी पृथ्वी विकत घेतली आहे। काय या निमित्तानं काय तुम्हाला किरीट सोमय्याला सांगायचं? 22वा पण 7/12चा उतारा त्याला जोडायची वेळ आलेली आहे, ती मी जोडीन आणि महाभूज नावावर करून घेईन। जय महाराष्ट्र। आपण पाहिलं की नाईक कुटुंबियांवर जो आरोप केलेला आहे किरीट सोमय्यांनी आणि याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे ही वस्तू आहे ही कोणीही विकू शकतं, त्यामुळं
आत्महत्या आणि हे प्रकरण जमिनीचं प्रकरण हे टोटली वेगळं आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांनी पूर्ण विचार करून अशा पद्धतीचे स्टेटमेंट करावं असं नाईक कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरामन गजानन सोबत मी रणजित माजगावकर, ABP माझा, मुंबई.